राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली। राऊतांचा सुनील तटकरेंवर सुद्धा निशाणा। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंचे शिवसेना आणि काँग्रेसचं मत। पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी सांगितलं। राज्यसभेबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। फडणवीसांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट, सदिच्छा भेट असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अजितदादांची परंपरा कायम। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा जनता दरबार। सहयोग सोसायटीमध्ये नागरिकांची गर्दी। सुनेत्रा पवारांनी समस्या जाणून घेतल्या। मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल। मंत्रालयामधील एसीबी कारवाईनंतर झिरवाळ अडचणीत येण्याची शक्यता। लाच प्रकरणी झिरवाळांच्या लिपिकाला अटक, सचिवावर सुद्धा गंभीर आरोप। मंत्र्यांचं कार्यालय सील होणं लाजिरवाणी गोष्ट। मंत्री झिरवाळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मंत्रालय लाच प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। भाजपला राष्ट्रपती, राज्यपाल, मुस्लिम चालतात, मात्र परभणीच्या महापौराला विरोध करणं हे भाजपचं ढोंग, सामनातून टीका। शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार। पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी, डॉक्टरांची माहिती। एकनाथ खडसे गुंड प्रवृत्तीचा माणूस, आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। तर राजकारणातून संपवण्याचं काम होतंय, 2 दिवसामध्ये भूमिका मांडणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य।